इयत्ता 10वी विषय इतिहास वस्तुनिष्ठ प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त युजफुल फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स। फॅसिस्ट पक्षाची स्थापना केव्हा झाली? इसवी सन 1919। फॅसिस्ट ही कोणाची संघटना होती? काळ्या डगलेवाल्यांची लढाऊ संघटना। फॅसिस्ट पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट काय होते? धाडसी निर्णय व धडाडीचे परराष्ट्रीय धोरण आखणे। नाझी पक्षाचा प्रणेता कोण होता? ॲडॉल्फ हिटलर। जर्मनीतील शासनाला काय म्हटले जाऊ लागले? वायमर प्रजासत्ताक राज्य। जर्मनीतील पहिली लिखित राज्यघटना कोणती होती? वायमर। नाझी पक्षाची स्थापना केव्हा झाली? इसवी सन 1920। हिटलरची घोषणा कोणती होती? एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज। हिटलरचे आत्मचरित्र कोणते? माइन काम्फ। जर्मनीचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतल्यावर हिटलरने कोणती पदवी धारण केली? राष्ट्रनायक। फॅसिस्ट पक्षाचे बोधचिन्ह कोणते? काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुऱ्हाड। बर्लिन रोम टोकियो अक्ष करार कोणत्या दोन देशात झाला? इटली व जपान। केमाल पाशाचा जन्म केव्हा झाला? 1881। केमाल पाशाने नवे प्रजासत्ताक कुठे स्थापन केले? अंकारा। केमाल पाशाने तुर्कस्तानला कोणते राज्य घोषित केले? निधर्नी। केमाल पाशाने कोणता पक्ष स्थापन केला? जनता पक्ष। केमाल पाशाला तुर्की जनतेने कोणती पदवी दिली? अतातुर्क म्हणजेच तुर्की जनतेचा पिता। केमाल पाशाचे निधन केव्हा झाले? 1938। जपानच्या राजकारणातील महत्त्वाचे सत्ता केंद्र कोणते होते? जैबत्सू। दुसरे महायुद्ध का सुरू झाले? कारण हिटलरने पोलंडवर आक्रमण केले। जेन्रो म्हणजे काय? जपानी सम्राटाचे सल्लागार मंडळ। हिटलरने पोलंडवर केव्हा आक्रमण केले? 1 सप्टेंबर 1939। हिटलरने आत्महत्या केव्हा केली? 30 एप्रिल 1945। दुसरे महायुद्ध किती वर्ष चालले? 6 वर्षे। आर्थिक मंदीची लाट केव्हा पसरली? 1929। दुसऱ्या महायुद्धात किती सैनिक मारले गेले? 1.5 कोटी। दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांचा लष्करी खर्च किती होता? 1117 अब्ज डॉलर्स। संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली? 24 ऑक्टोबर 1945। संयुक्त राष्ट्र संघटना कुठे स्थापन करण्यात आली? न्यूयॉर्क। अटलांटिक सनदीची घोषणा कोणी केली? अमेरिकन। राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे व केव्हा भरले होते? मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेच्या मैदानावर 28 डिसेंबर 1885 रोजी। मवाळ कालखंड कोणता मानला जातो? इसवी सन 1885 ते 1905। वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? सुरेंद्रनाथ बॅनर्जी। कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला? 16 ऑक्टोबर 1905 बंगालची फाळणी अंमलात आणण्याचा दिवस। बंगालची फाळणी कोणी रद्द केली? ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज। होम रूल चळवळ कुठे सुरू झाली? आयर्लंड। भारतात होम रूल चळवळ कोणी सुरू केली? ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक। गांधी युगाला केव्हा सुरुवात झाली? 1 ऑगस्ट 1920। राऊलेट ऍक्ट केव्हा झाला? 1919। छोडो भारतचा ठराव केव्हा व कुठे मंजूर झाला? 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे। चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणी केली? माओ त्से तुंग। चीन प्रजासत्ताक केव्हा अस्तित्वात आले? 1 ऑक्टोबर 1949 रोजी। आफ्रिका खंडाचे भौगोलिकदृष्ट्या 4 विभाग कोणते? 1 कृष्णवर्णीय आफ्रिका, 2 युनियन ऑफ साऊथ आफ्रिका व गेडोरिया, 3 इजिप्त, 4 माग्रेश। शीतयुद्ध हा शब्द कोणी सर्वप्रथम वापरला? बर्नार्ड बरुश।
प्राध्यापक वॉल्टर लिपमन शीतयुद्धाचे वर्णन कोणत्या शब्दात केले? भासमान युद्ध. वॉर्सा करार का करण्यात आला? नाटो कराराला शह देण्यासाठी. पॅरिस शिखर परिषद केव्हा झाली? 16 मे 1960. शीतयुद्धाचा त्याग कोणी केला? रशियन राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कोणते ठिकाण जिंकून घेतले? कॉन्स्टंटिनोपल. जलमार्ग शोधण्याची आवश्यकता का भासू लागली? आशियाकडे जाणारा खुष्कीचा मार्ग बंद झाल्यामुळे. वसाहतवाद म्हणजे काय? एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे. साम्राज्यवादाला इंग्रजीत काय म्हणतात? इम्पिरियलिझम. युरोपीय राष्ट्रांनी संपूर्ण आशिया खंड व आफ्रिका खंड केव्हा वर्चस्वाखाली आणला? 1914. तराजू व बायबल हे कशाचे प्रतीक होते? तराजू व्यापाराचे तर बायबल धर्मप्रसाराचे. औद्योगिक क्रांतीचे माहेरघर कोणते? इंग्लंड. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली? इसवी सन 1600. पहिल्या कर्नाटक युद्धात फ्रेंच सेनानी कोणाच्या कर्तृत्वाने विजय मिळवला? डुप्ले. पॉंडिचेरीचा तह कोणात झाला? फ्रेंच व इंग्रज. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया घातला? प्लासीची लढाई व बक्सारची लढाई. प्लासीची लढाई केव्हा झाली? इसवी सन 1757. पहिल्या महायुद्धात इंग्रजांचा पराभव कोणी केला? महादजी शिंदे. तिसरे महायुद्ध कुठे झाले? आष्टी. कोणत्या काळात शीख सत्ता नेस्तनाबूत झाली? 1845 ते 1849. 18व्या शतकात निद्रिस्त देश कोणत्या देशास म्हटले जाई? चीन. समुद्रमार्गे चीनला येणारे पहिले व्यापारी कोण? पोर्तुगीज. व्यापार वाढीसाठी युरोपीय व्यापाऱ्यांनी चीनमध्ये कोणती संघटना स्थापन केली? कोहांग. अफूचे पहिले युद्ध कोणात झाले? चीन व इंग्लंड यांच्यात 1839 मध्ये. 1842 मध्ये चीन व इंग्रज यांच्या तहाला काय म्हणतात? नॉन किंगचा तह. उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? जपान. संन्यासी राष्ट्र म्हणून कोणता देश ओळखला जात असे? जपान. सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या नायजर नदीचा प्रवाह कोणी शोधून काढला? मंगो पार्क या प्रवाशाने. टिंबक्टू या आफ्रिकन शहरास भेट देणारा पहिला युरोपियन कोण? मंगो पार्क. मध्य आफ्रिकेतील मोठी सरोवरे कोणी शोधून काढली? कॅप्टन स्पेक व सर सॅम्युअल बेकर. झामचे नदीचा प्रवाह कसा जातो हे कोणी शोधून काढले? डेव्हिड लिंग्विस्टन. अमेरिकन पत्रकार स्टॅनले यांनी कोणते ग्रंथ लिहिले? थ्रू द डार्क कॉन्टिनेंट व डार्केस्ट आफ्रिका. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वसाहत निर्माण करण्याचा मान कोणी पटकावला? बेल्जियमने. बर्लिन येथे युरोपियन राष्ट्राची परिषद केव्हा भरली? 1984. पहिल्या महायुद्धाला केव्हा सुरुवात झाली? 1914. त्रिराष्ट्र मैत्री करार कोणत्या राष्ट्रात झाला? जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली. बिस्मार्क नंतर जर्मनीचा सम्राट कोण बनले? कैसर विल्यम दुसरा. तुर्कस्तानच्या साम्राज्यात मोडणारा पूर्व युरोपचा प्रदेश हा कोणत्या नावाने ओळखला जातो? बाल्कन प्रदेश. इंग्लंडची कोणती बोट जर्मन पाणबुड्यांनी बुडवली? लुसाटानिया. पहिल्या महायुद्धाचा शेवट केव्हा झाला? 11 नोव्हेंबर 1918. राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली? 1920. 19व्या शतकात रशियामध्ये कोणाची राजवट होती? रोमॅनॉव घराण्यातील झार राजाची. कार्ल मार्क्सने लिहिलेले जगप्रसिद्ध ग्रंथ कोणते? दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. रशियन सम्राटाला काय म्हणत? झार. 1998 साली कामगार संघटनांनी कोणता पक्ष स्थापन केला? रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी. रक्तरंजित रविवार ही घटना केव्हा घडली? 22 जानेवारी 1905 रोजी. द्युमाची पहिली निवडणूक केव्हा झाली? 1906. रासपुतीन हा कोण होता? सर्बियन महंत. लेनिनवर कोणत्या तत्वज्ञानाचा प्रभाव होता? मार्क्सवादी.
लेनिनने आपले समर्थन कोणत्या शब्दात केले? 3 पावले पुढे गेल्यानंतर अडचणी आल्यास 2 पावले मागे जाण्यास सुज्ञपणा असतो. रशियन राज्यक्रांतीचा महत्त्वाचा संदेश कोणता होता? सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती. रशियन राज्यक्रांतीने कोणता आदर्श मानवासमोर ठेवला? समता, सहकार्य व विश्वबंधुत्व. राष्ट्रसंघात सुरुवातीला किती राष्ट्रे सहभागी होती? 32. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कुठे होते? जिनिव्हा. राष्ट्रसंघाचे कामकाज कोणत्या घटकांमार्फत चालते? परिषद किंवा महासभा, समिती व सचिवालय. समितीत किती सदस्यांचा अंतर्भाव केलेला होता? 5 स्थायी व 4 अस्थायी. समितीचे मुख्य काम कोणते? राष्ट्रसंघाचे निर्णय अंमलात आणणे. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे होते? हेग. आंतरराष्ट्रीय न्यायालयात निरनिराळ्या देशातील किती न्यायाधीश नेमत असे? 15. विश्वस्त समिती का नेमण्यात आली? पहिल्या महायुद्धात पराभूत राष्ट्रांचे साम्राज्य सांभाळण्यासाठी. राष्ट्रसंघाचे कार्य केव्हा संपुष्टात आले? दुसरे महायुद्ध संपताच. राष्ट्रसंघाचे महत्त्वाचे राजकीय कार्य कोणते? जगातील युद्ध टाळून शांतता प्रस्थापित करणे. हुकुमशहामध्ये जास्त आक्रमक कोण होते? हिटलर व मुसोलिनी. मुसोलिनी हा कोण होता? लोहार व्यावसायिकाचा मुलगा. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओसह.